सांगलीच्या जागेसाठी विश्वजित कदम आक्रमक झालेले आहेत। काँग्रेस पक्षाच्या बैठकीवरती विश्वजित कदम यांनी बहिष्कार टाकलाय। प्रचार समितीवर निवडूनही बैठकीला जाणार नाही असं त्यांनी सांगितलंय। काँग्रेस राज्य पदाधिकाऱ्यांना विश्वजित कदम यांनी तसं पत्र लिहिलेलं आहे। काँग्रेस आणि महाविकास आघाडीने सांगलीचं कळवलंच नाही असा आक्षेप त्यांनी या पत्रात घेतलाय। काँग्रेस सांगली लोकसभा लढवण्यासाठी सक्षम आहे अशी पुन्हा एकदा त्यांनी ग्वाही दिलेली आहे आपल्या पक्षश्रेष्ठींना। मी आणि सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते आजही उमेदवारीसाठी ठाम आहोत आणि उद्या राज्य काँग्रेस प्रचार समितीची बैठक होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर हे पत्र आल्यामुळे आता काँग्रेसच्या गोटामध्ये चिंतेचा सूर दिसतोय। हे पत्र एक्सक्लुझिव्हली पुढारी न्यूजच्या हाती लागलेलं आहे। विश्वजित कदम हे सांगलीच्या जागेसाठी आग्रही आहेत आणि सांगलीच्या जागेबाबत पक्षानं कळवलंच नाही असा आक्षेप त्यांनी या पत्रातून नोंदवलेला आहे। उद्या ही बैठक होणार आहे आणि त्या बैठकीवरती बहिष्कार टाकवत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। शेखर पाटील आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अपडेट देत आहेत। शेखर, विश्वजित कदम आता अधिकच आक्रमक झालेले दिसत आहेत। नम्रता, अगदी बरोबर आहे। सांगलीच्या जागेचा तिढा जो आहे तो यापूर्वीपासूनच आपल्याला पाहायला मिळाला। उद्धव ठाकरे यांनी येऊन सांगलीमध्ये चंद्रहार पाटलांच्या नावाची घोषणा केली। एकीकडे महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू होती। अशी चर्चा सुरू असताना त्यांनी सांगलीमध्ये येऊन उमेदवारीची घोषणा जी आहे ती केली होती आणि त्यानंतर आपण याच जागेसाठी आग्रही असल्याचं यापूर्वी देखील विश्वजित कदमांनी सांगितलं होतं। आपल्याला कुठल्याही परिस्थितीत विशाल कदम हे जे आहे ते उमेदवार सक्षम आहेत आणि ते विजयी देखील होऊ शकतात आणि म्हणूनच आपल्याला त्यांची उमेदवारी हवी आहे असं देखील त्यांनी म्हटलं होतं आणि त्याच माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून ते सातत्यानं या संदर्भात पाठपुरावा करताना पाहायला मिळाले। दिल्लीवारी देखील त्यांनी केली होती। मात्र सध्या आपण बघितलं तर विश्वजित कदम यांनी आता आपण उद्या होणारी जी बैठक आहे त्या बैठकीकडेच पाठ केल्याचं पाहायला मिळते। कारण उद्या महत्वाची एक बैठक देखील होणार आहे काँग्रेसच्या प्रचार समितीचे ते समितीवरती देखील आहेत। असं असताना ते या बैठकीकडेच जाणार नसल्याचं त्यांनी स्वतः पत्र लिहून या ठिकाणी कळवले। त्यामुळं महाविकास आघाडीमधली एक मोठी बातमी म्हणावी लागेल। सांगलीचा जागेचा तिढा जो आहे तो अद्यापही कायम आहे आणि त्यामध्ये आता विश्वजित कदम यांनी हे पत्र जे आहे ते वरिष्ठांना लिहिलेलं आहे। एक्सक्लुझिव्हली आपण पाहताय पुढारी न्यूज कडे हे एक्सक्लुझिव्ह पत्र जे आहे ते विश्वजित कदमांनी लिहिलेलं पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच सांगलीच्या जागेवरून आता अधिकच तिढा जो आहे तो या पुढच्या काळामध्ये पाहायला मिळेल का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। नम्रता, शेखर, आपल्याला आठवत असेल तर त्यांनी पुढारी न्यूजला एक विशेष मुलाखत दिली होती आणि त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की सांगलीसाठी लढणारा मी एकटाच आहे, राज्य कार्यकारिणी सांगलीच्या जागेसाठी भांडत नाहीये असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि तीच नाराजी मला वाटतं कुठेतरी या पत्रातून दिसतेय। अगदी बरोबर आहे। त्यांनी आपल्याकडे इंटरव्ह्यू दिला होता, एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू, त्यामध्ये त्यांनी खदखद देखील व्यक्त केली होती। सांगलीच्या जागेसाठी आपण गेल्या अनेक दिवसांपासून लढतोय आणि राज्यातले अनेक नेते देखील त्यासाठी बोलायला पाहिजे असं देखील म्हटलं होतं। मात्र दुसरीकडे एक गोष्ट पण आहे, नाना पटोले यांनी देखील म्हटलं होतं उद्धव ठाकरेंनी जी उमेदवारी घोषित केली, एकीकडे आपल्या महाविकास आघाडीची चर्चा सुरू होती आणि अशी चर्चा सुरू होत असताना दुसरीकडे पक्षप्रमुखांनी सांगलीमध्ये जाऊन उमेदवारी घोषित करणं हे योग्य नसल्याचं देखील म्हटलं होतं। तर दुसरीकडे सतीश पाटील कोल्हापूरचे शेखर, मी थोडंसं आपल्याला थांबवते। आपल्यासोबत चंद्रहार पाटील आहेत ज्यांची उमेदवारी उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेली आहे सांगलीमधनं। चंद्रहार पाटील जी, आपलं स्वागत पुढारी न्यूज मध्ये। आणि विश्वजित कदम यांची नाराजी अशी वारंवार समोर येते, मोठं आव्हान आहे तुमच्या समोर, तुमच्या मित्राची अशी नाराजी। महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र काम करणार आहोत। महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माझी उमेदवारीची घोषणा झालेली आहे, अधिकृत घोषणा झालेली आहे पक्षाकडून। उद्या परवा दिवशी 2 दिवसात महाविकास आघाडीमधून घोषणा होईल। पण आम्ही महाविकास आघाडी म्हणून सर्वजण, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, सर्वजण आम्ही एकत्र काम करू। तुम्ही म्हणताय महाविकास आघाडी म्हणून तुमच्या नावाची घोषणा झाली आहे, पण ज्यावेळेला ही घोषणा झाली, उद्धव ठाकरेंनी ज्यावेळेला ही यादी पहिली प्रसिद्ध केलेली आहे त्यानंतर त्वरित काँग्रेसच्या गोटातनं नाराजी आली होती। राज्य काँग्रेसकडनं नाना पटोलेंनी नाराजी व्यक्त केली होती की आम्हाला विश्वासात घेतलं नाही। इकडे सांगलीची जागेपुरतं बोलायचं झालं तर विश्वजित कदम नाराजी व्यक्त करतायत। ज्या त्या पक्षाकडून उमेदवारी मागणं काही मला गैर वाटत नाही, महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी सगळ्यांनी। पण ज्यावेळेस 2-3 पक्षामध्ये एक उमेदवाराची घोषणा होते त्यावेळेस सर्वजण त्या उमेदवाराच्या पाठीशी राहून महाविकास आघाडी म्हणून सर्वजण एकत्र काम करून त्या उमेदवाराला विजयी करणं हा महाविकास आघाडीचा मूळ महाविकास आघाडी हा झाला तुमचा आघाडी धर्म। तुमच्या 3 पक्षांचा हा आघाडी धर्म झाला, पण काँग्रेसचे स्थानिक नेते तो आघाडी धर्म पाळत नाहीयेत असं चित्र दिसतंय।
कारण उद्याची जी काँग्रेसची बैठक आहे त्यावरती विश्वजित कदमांनी सांगलीच्या जागेवरच्या नाराजीमुळे बहिष्कार टाकलेला आहे. त्याच्यामुळे ते नाराज आहेत हे उघड आहेत. नाही, शेवटी तर उद्या घोषणा होईपर्यंत, महाविकास आघाडीचे उमेदवार होईपर्यंत ही नाराजी राहील असं मला वाटतंय. आणि त्यानंतर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून सर्वजण एकत्र काम करू हा मला विश्वास आहे. पण काँग्रेसची नाराजी ही साहजिक आहे असं अनेक राजकीय विश्लेषक सुद्धा म्हणतात, कारण ते जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा खूप मोठा प्रभाव आहे आणि असं असताना ती जागा शिवसेनेला दिली जाते. याबाबत आक्षेप आहे काँग्रेसच्या नेत्यांचा. स्वतः जागा कुठली, कोण जागा घेणार, कोल्हापूरची जागा कोण घेणार, हातकणंगलेची कोण घेणार, हे सर्व वरिष्ठांच्या म्हणजे चर्चा आहेत या. आणि सर्व चर्चेतून सांगलीची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटलेली आहे, कोल्हापूरची जागा काँग्रेसला सुटलेली आहे. त्यामुळे ह्या गोष्टी मागे संपलेल्या आहेत हा विषय. काँग्रेसकडून अजून अधिकृतरित्या हे मान्य नाही करण्यात आलेलं की सांगलीची जागा ही उद्धव ठाकरे गटाला सुटलेली आहे, कारण तुमचं नाव जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या गोटातनं अजूनही नाराजी येते. होईल उद्या होईल, सगळी घोषणा अधिकृत होईल आणि सर्वजण आम्ही महाविकास आघाडीचं काम सगळेजण एकत्र ही मिळून करू. नाराजी दूर करायला तुम्ही वैयक्तिक काही प्रयत्न करणार आहात? नाही, तिथे जिल्ह्यातील सर्व काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, सर्व प्रमुख नेते मंडळांनी भेटणारच आहे उद्या घोषणा झाल्यानंतर. तुम्ही विश्वजित कदमांना भेटून काही त्यांच्याशी चर्चा करणार आहात या सगळ्या संदर्भात? हो, आदरणीय विश्वजित कदम ज्यावेळेस जिल्ह्यामध्ये येतील त्यावेळेस मी त्यांना समक्ष भेटून त्यांच्याशी चर्चा करणार. चंद्रहार पाटीलजी, धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल.